तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटाचे वनवैभव आदिम संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव येत्या 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान होऊ घातला असून त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल, वनपर्यटन, नौकाविहार आदी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत। शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत अकोट येथील उपविभागीय कार्यालयात झाली। अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, अकोट वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक राहुल सिंग तोलिया, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, तहसीलदार सुनील चव्हाण, संतोष सोनवणे व इतर अधिकारी तसेच महोत्सव समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते। पर्यटक, निसर्गमित्र व वनप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला नरनाळा पर्यटन महोत्सव 13 वर्षानंतर पुन्हा आयोजित करण्यात येत आहे। मेळघाटचे समृद्ध वनवैभव, ऐतिहासिक नरनाळा किल्ला, आदिम संस्कृती व परंपरांचे दर्शन महोत्सवातून घडणार आहे। महोत्सवाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी व्हिडिओ, माहितीपट, बातम्या, फलक आदींद्वारे सर्वदूर प्रसिद्धी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मीना यांनी यावेळी दिले। महसूल, वन विभाग, पाटबंधारे विभाग यासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने महोत्सव यशस्वी करण्याचे आदेश सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट। तुमचा दौरा होता म्हणून आज फास्ट काममध्ये काम चालू आहे तिथं गड्डे बुजवण्याचं। बाकी दिवस काय नाही, म्हणजे आता आम्हाला येणं जाणं होते, पूर्ण रस्त्याने धूळ आहे। आता पुढचे 2 महिन्याच्या आपल्या तसंही नियोजन आहे गड्डे भरण्याचं आणि आम्ही फास्ट काम करतो। ठीक, आता पुढचे 2 महिन्याच्या आपल्या तसंही नियोजन आहे गड्डे भरण्याचं आणि आम्ही फास्ट काम करतो। ठीक।